अकोला शहरामध्ये फायनान्स कंपनीला बनावट सोनं देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा खदान पोलिसांनी पर्दाफाश केलाय। मुख्य आरोपी फरार असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी यामध्ये 2,37,000चा मुद्देमाल जप्त केलाय। अकोला शहरातील मुथूट फायनान्स या कंपनीमध्ये बनावट सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याचा हा प्रकार उघडकीस आलाय। रोहित अशोक गोगटे हा या फसवणुकीचा सूत्रधार आहे। त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने फायनान्स कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केलाय। पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये मुथूट फायनान्स जी गोल्ड लोन देते त्याचं ऑफिस आहे। तिथून आम्हाला कॉल आला की 2 मुलं त्या ठिकाणी नकली सोनं घेऊन आले आहे व लोन मागत आहे। आशुतोष पारसकर यांनी त्यांना पाठवल्याचं हे सोनं जे पाठवल्याचं त्यांनी सांगितलं। मग तिथल्या बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की आशुतोष पारसकर हा आमचा या आधीच त्यांनी लोन उचललेलं आहे। मग अधिक माहिती घेतली असता तर आशुतोष पारसकर यांनी त्याच शाखेला नकली सोनं ठेवून 1 लाख रुपये उचलले होते। त्यापैकी 50,000 त्यांनी भरले व त्यांची एक दुसरी जी शाखा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तसंच प्रकारचं नकली सोनं नकली कडक त्या ठिकाणी ठेवून 1,87,000 तिथे सुद्धा त्याचे बाकी आहे। आम्ही 3 आरोपींना अटक केलेली आहे। 4थ्या आरोपीचे आमचे शोध सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।